खरं तर प्रेसच्या माध्यमातून काल आणि परवा मला समजलं की बडगुजर भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत। आणि या बातम्या कळाल्यानंतर आधी मला कुठलीही कल्पना नाही किंवा पक्षामध्ये चर्चा नाही किंवा शहर पातळीवर आमच्याकडे कुठलाही असा विषय झाला नाही प्रवेशाच्या विषयी, आणि त्यामुळे हे मला काल किंवा आज माहिती पडते। खरं तर त्यांच्या विरोधात मी 2014 त्याचबरोबर 2024 या दोन्हीही वेळेला त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढले आणि निवडणुकीत अतिशय प्रमुख असे मुद्दे होते। आमचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जे प्रबळ इच्छेने की निवडून यायलाच पाहिजे अशा इच्छेने त्यांनी त्यांच्या विरोधात अतिशय विखारी प्रचार केला। त्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्रास दिला, मग त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना धमकावणं असेल, कुठला अनेक प्रकारचा त्रास या कार्यकर्त्यांना दिला। त्याचबरोबर आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते चंद्रशेखरजी बावनकुळे हे परिवारासह मकाऊला जेव्हा फिरायला गेले, त्यांचे फोटो जोडून त्यांनी कसिनो खेळला अशा पद्धतीचं प्रेसला त्यांनी पाठवून त्यांचं देखील प्रसिद्धी त्यांनी चुकीची करून दिली। आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणराव राणे हे तर जेवत असताना कुठला तरी गुन्हा दाखल नाशिकमध्ये केला आणि नाशिकचे पोलीस जाऊन तिथे त्यांना अटक केली आणि अक्षरशः भरल्या ताटावरून जेवत असताना त्यांना घेऊन त्यांना खरं तर अटक केली। अतिशय चुकीचं आपण बघतो की ज्यांची प्रतिमा खूप मलिन आहे, निवडणुकीच्या काळात खूप मुद्दे समोर आले, मग त्याच्यात देशद्रोही सलीम कुत्ता याच्याबरोबर नाचताना त्यांचा व्हिडिओ हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आणि त्याचबरोबर एका कार्यकर्त्यावर गोळीबार करणारा त्यांचा मुलगा त्याने गोळीबार केला, अक्षरशः तो गोळीबार ज्याच्यावर झाला त्याची प्रकृती चांगली असल्यामुळे तो वाचला, नाहीतर त्याचासुद्धा जीव गेला असता। मी आत्ताच सांगितलं की सुधाकर बडगुजर यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत। याचाच आत्तापर्यंत मी अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु ज्या वेळेला निवडणूक होती त्यावेळेला अत्यंत खालच्या थराला जाऊन आमच्या नेत्यांचा त्यांनी प्रचार केला, म्हणजे आमच्या नेत्यांवर टीका केली। अगदी मोदी असतील, अमितजी शाह असतील किंवा आमचे राज्य पातळीचे नेते असतील यांच्यावर त्यांनी खालच्या थराचा प्रचार केलेला आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना ही भीती आहे, त्यांच्या अनेक गुन्हे आहेत आणि त्यांना स्वतःला इच्छा आहे की आपण या पक्षात गेलो तर आपण पवित्र होऊन जाऊ की काय, त्यामुळे त्यांचीच इच्छा आहे इथे यायची। किंवा कोण भरीस घालतं किंवा कोण करतं याची मला कुठली कल्पना नाही। आपण म्हणतात की तुमच्यासह सर्व शहराच्या